क्वेश्चन काय विचारतोय 0.25 ग्रॅमचा कोळसा. आता बघा हा प्रश्न पण खूप इझी आहे. आपल्याला प्रश्न विचारतो आपल्याला की 0.25 ग्रॅमचा कोळसा जो आहे ना ते त्याला आपण जाळतोय आणि जाळण्यासाठी काय होतंय ऑक्सिजनच्या प्रेशरमध्ये आपण जाळतोय. त्यामुळे काय होतंय KOH ट्यूब जो आहे तो KOH ट्यूबचं वजन आपल्याला वाढताना दिसायला भेटते 0.69 ग्रॅम आणि CaCl2चा जो ट्यूब आहे तो पण 0.18 ग्रॅमचा आपल्याला वाढ होताना दिसायला भेटते. आपल्याला पर्सेंटेज कार्बन आणि पर्सेंटेज हायड्रोजन शोधायचं आहे कार्बनमध्ये किती. ठीक आहे, तो 0.25 ग्रॅमचा जो कोळसा आहे त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंट आणि हायड्रोजनचं पर्सेंट किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता होतंय काय बरं का बघा, KOH यूट्यूब जो आहे त्या KOH यूट्यूबमध्ये जे आहे त्या KOH यूट्यूबमध्ये आपल्याला 0.69 ग्रॅमची वाढ होताना दिसायला भेटते. का बरं? कारण की KOH यूट्यूबमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि हा जो तयार झालेला कार्बन डायऑक्साईड त्याचं वजन 0.69 ग्रॅम आपल्याला दिसायला भेटते. आणि कॅल्शियम क्लोराईड जे आहे ते कॅल्शियम क्लोराईडची जी ट्यूब असते त्या कॅल्शियम क्लोराईडच्या ट्यूबमध्ये वजन वाढताना दिसायला भेटते 0.18 ग्रॅम. म्हणजे 0.18 ग्रॅम कशाचं वजन आलं तर कॅल्शियम क्लोराईडच्या ट्यूबमध्ये पाणी जे आहे ते पाणी तयार होताना दिसायला भेटत असतं आणि ते पाण्याचं वजन आहे. मग मी नवीन सांगतो, KOH यूट्यूब जे असते त्या KOH यूट्यूबमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि त्याचं वजन 0.69 ग्रॅम आहे. CaCl2ची जी ट्यूब आहे त्याच्यामध्ये 0.18 ग्रॅमची वाढ होताना दिसायला भेटते जे की पाण्यामुळे आहे. ठीक आहे, तो मग आता तुम्हाला जर का कार्बनचं प्रमाण काढायचं असेल तर कसं काढणार बघा. तो पहिलं जे आहे KOH ट्यूबमध्ये 0.69ची जी वाढ झालेली आहे त्याच्यावरून आपण काय करणार आहोत कार्बनचं पर्सेंटेज काढून घ्या. कसं काढतो, कार्बन पर्सेंटेज इज इक्वल टू कार्बन डायऑक्साईडमध्ये झालेली वाढ. बघा कार्बन डायऑक्साईडमध्ये कितीची वाढ झाली तो वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड इन KOH ट्यूब. ठीक आहे, डिवाइड बाय वेट ऑफ कोल इनटू आपण काय करणार बरं का, इनटू कार्बनचं जे मॉलिक्युलर मास आहे मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डिवाइड बाय मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास 44 असतं. कसं, कार्बनचं 12 आणि ऑक्सिजनचे 2 अणू आहेत त्यामुळे ऑक्सिजन 16 असतो. 16 दुने 32 होऊन जाणार आहे. तो 32 आणि 12 जर बघायला गेला तर 44 होईल. तो मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन टू दी मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इंटू 100 जर तुम्ही केला तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. मग बघा पर्सेंटेज कार्बन कसा काढला मी. वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड जो KOH ट्यूबमध्ये तयार झाला आहे तो किती आहे 0.69. कोळशाचं ओरिजिनल वजन किती आहे 0.25 इंटू 12 डिवाइड बाय 44 इंटू 100 जर तुम्ही केलं तर तुम्हाला कार्बनचं पर्सेंटेज भेटून जाईल जे की कार्बनचं पर्सेंटेज मी ते काढून दाखवलं आहे 75.27%. ठीक आहे, आता आपल्याला हायड्रोजनचं पर्सेंट काढायचं आहे. तो CaCl2ची जी ट्यूब होती त्याच्यामध्ये 0.18 ग्रॅमचं आपल्याला वजन वाढताना दिसायला भेटते. हे पाण्याचं वजन आहे. याच्यावरून आपण पर्सेंटेज हायड्रोजन काढू शकतो. कशा पद्धतीने बघा, तो पर्सेंटेज हायड्रोजन जर तुम्हाला काढायचा आहे तर CaCl2च्या ट्यूबमध्ये 0.18ची वाढ झालेली आहे. ती वाढ आहे पाण्याची. तो वेट ऑफ वॉटर इन्क्रीज इन CaCl ट्यूब डिवाइड बाय वेट ऑफ कोल. तो वेट ऑफ कोल बरोबर. तुम्ही काय करताय, तुम्ही पर्सेंटेज हायड्रोजनचं पर्सेंटेज काढताय. त्यामुळे आता आपण काय करणार बरं का, हायड्रोजनचं पर्सेंटेज जर तुम्ही काढताय तो आपण H2 घेतोय. H2 जर तुम्ही घेताय तर त्याचा मॉलिक्युलर मास 2 राहणार आहे. आणि तुम्ही पाण्याची वाढ बोलतायत तो त्यामुळे वॉटरचं जर का मॉलिक्युलर वेट तुम्ही काढायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल हायड्रोजनचे झाले 2, ऑक्सिजनचे झाला 16, तो किती झाले हे 18 इंटू जर तुम्ही 100 केलं तर तुम्हाला किती भेटून जाईल बरं का, हे पर्सेंटेज भेटून जाईल 8%. तो पर्सेंटेज हायड्रोजन पर्सेंटेज पण आपण काढून टाकलं. आणि लास्टला जर का बघायला गेलो सल्फर गिव्ह प्रेसिपिटेट वेट किती 0.12. तो सल्फरचं वेट आपल्याला किती 0.12 ग्रॅम भेटते. पर्सेंटेज सल्फर पण काढायचा आहे. तो पर्सेंटेज सल्फर जर काढला तर सल्फरचं वेट ऑफ सल्फर टू दी वेट ऑफ कोल इंटू सल्फरचा तुम्ही पर्सेंटेज काढताय. तो सल्फरचा मॉलिक्युलर मास असतो 32 आणि त्या सल्फरचा मॉलिक्युलर मास तुम्हाला कसंच काढायचं आहे, जे BaSO4 खाली बसलंय ना सगळ्यात प्रॅक्टिकल झाल्याच्यानंतर बॉटमला तर त्याच्यामध्ये सल्फर आढळतोय. मग BaSO4चा तुम्हाला मॉलिक्युलर मास घ्यावा लागतो जो की 233 आहे. इंटू 100 केल्याच्या नंतर तुम्हाला पर्सेंटेज सल्फर पर भेटून जाईल. मग काय झालं बघा, वेट ऑफ सल्फर किती आहे 0.12, वेट ऑफ कोल किती आहे 0.25, 32 काय झालं मॉलिक्युलर मास झालं सल्फरचं आणि 233 काय झालं, तो 233 मॉलिक्युलर मास झाला BaSO4चा. इंटू 100 केल्यानंतर तुम्हाला 6.58% भेटून जाईल जे की आपला आन्सर राहणार आहे.